माझं कॉलेज सुटल्यावर मी मुलांसोबत गल्लीत क्रिकेट खेळत होते. काही वेळानेच माझी आई तिथे आली आणि मला घरी बोलावू लागली. पण मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं, म्हणून मी तिचा खूप आग्रह असूनही गेले नाही. तेव्हा आईला राग आला. ती ओरडली आणि तिने माझ्या हातात असलेली बॅट घेऊन मला बॅटनेच मारायला सुरुवात केली. आईचा संताप बघून आता मात्र मी तिथून पळत पळत घरी गेले. घरी आल्यावर मी आईवर खूप चिडले आणि म्हणाले, आई, तू कशाला मला प्रत्येक गोष्ट करण्यापासून थांबवत असते? अगं आई, मला क्रिकेट खेळायला आवडतं, म्हणून मी खेळते. त्यावर माझी आई म्हणाली, अगं अश्विनी, तू आता लहान राहिली नाहीस पुरी. मुलांमध्ये अशा प्रकारे खेळणं योग्य नाही. तू एक मुलगी आहेस, हे तुला कसं कळत नाही? मी पुढे म्हणाले, मी खेळायचंच नाही का मग आई? आणि घरात बसून तरी काय करू मी? ती म्हणाली, अगं अश्विनी, मी तुला तसं नाही म्हणत की तू खेळू नकोस. तू खेळ ना. तुला खेळायला थोडी बंदी आहे. तू मुलींप्रमाणे मुलींचे खेळ खेळू शकतेस. आता मुली काय काय खेळतात ते खेळ खेळ. फक्त त्यांच्यासारख्याच गोष्टी कर. अगं आई, तुला सांगू का? मेकअप करायचा, या मेकअपच्या वस्तू खरेदी करायच्या, त्या मुलींना दाखवायच्या. मी हे नवीन कपडे खरेदी केले, ते मैत्रिणींना सांगायचं. अशा प्रकारचे विषय आणि त्याच प्रकारच्या गोष्टी मला कंटाळवाण्या वाटतात ग. आई, मला काही तू सांगू नकोस. मला खेळायलाच जायचंय. मी दरवाजातून बाहेर निघायला लागले. तोवरच माझ्या आईने दरवाजा पटकन बंद केला आणि मला त्या खोलीत बंद केलं. मी आईवर खूप ओरडत होते, आई मला जाऊ दे. मला या एकटीला रूममध्ये खूप कंटाळा येतो. पण माझ्या आईने ती खोली बाहेरून बंद केली आणि मला आत कोंबून दिलं. माझं नाव अश्विनी. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. मला कोणताच भाऊ नाही. त्यामुळे लहानपणापासूनच माझ्या आईवडिलांनी मला मुलासारखं वागवलं. मी मुलांप्रमाणेच कपडे घालायचे आणि मुलांमध्येच खेळायचे. पण आता माझं वय वाढत चाललं आहे. त्यामुळे आई मला खूप रोकटोक करू लागली. संध्याकाळपर्यंत मी त्याच रूममध्ये होते. संध्याकाळी बाबा आले तेव्हा त्यांनी त्या रूमचा दरवाजा उघडला आणि मी बाहेर निघाले. आता आईचं जेवणही सगळं तयार झालं होतं. आम्ही जेवायला बसलो, पण मी जेवण करत नव्हते. मला आईचा खूप राग आला होता. तेव्हा बाबा म्हणाले, पोरी, काय झालं? काय एवढी रागावली आहेस? तेव्हा माझी आई चिडून म्हणाली, तुम्ही या पोरीला काही शिकवा, नाहीतर पुढे आपल्याला खूप त्रास होणार आहे. बाबा म्हणाले, काय केलं तिने? तिलाच विचारा. मी म्हणाले, अहो बाबा, मी काय केलं? मी फक्त बाहेर पोरांसोबत क्रिकेट खेळत होते. आता यात काय चूक आहे माझी? त्यावर बाबा म्हणाले, अश्विनी, तू एक मुलगी आहेस आणि आता तू लहान राहिली नाहीस. तू आता 17 वर्षांची झाली आहेस. तू मुलींप्रमाणे वागायला शिक, असं मला तरी वाटतं. बरं, ठीक आहे बाबा, मी प्रयत्न करीन. बाबा म्हणाले, आणि हो अश्विनी, आता लक्षात ठेव, उद्यापासून तू असले मुलांप्रमाणे कपडे नाही घालायचे. मुलींप्रमाणे कपडे तू घालायचे. मी तुझ्यासाठी काही नवीन कपडेही बाजारातून घेऊन आलो आहे. ती जेवता जेवता उठली
आणि कपाटातून काही कपडे आणून तिने माझ्यासमोर ठेवले. जेवण झाल्यानंतर मला तिने ते कपडे बळजबरीने माझ्या कपाटात ठेवायला लावले. आता आई माझ्यावर खूप लक्ष ठेवायची. मला घरातून बाहेरही पडू देत नव्हती. मग मला घरात खूप कंटाळा आला की मी गच्चीवर जाऊन माझा वेळ घालवायचे. गच्चीवर गेल्यावरही मला खूप खेळायची इच्छा व्हायची. तिथून मी त्या क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना बघायचे. मला असं वाटायचं की त्या मुलांमध्ये खेळायला जावं. पण माझ्या आईने मला मुलांमध्ये खेळायला बंदी केली होती. जेव्हा मी घरातून बाहेर पडायचे तेव्हा बरेच मुलं मला विचारायचे, काय अश्विनी, आता तू खेळायला येत नाहीस? तब्येत बरी आहे ना तुझी? मी त्यांना काहीतरी कारण देऊन त्यांच्यापासून मोकळी व्हायचे. एकदा गच्चीवर मी असंच वेळ घालवत होते. आमच्या घराच्या बाजूला पवन राहतो. पवन हा त्याच्या आईवडिलांचा लहान मुलगा. तेव्हा मी पवनला सांगितलं, मला एक चेंडू आणून दे ना. मला इथं गच्चीवर खूप कंटाळा येतो. मी चेंडूसोबत तरी खेळेन. पवन लगेच त्याच्या गच्चीवरून खाली गेला आणि त्याने त्याच्याकडचा स्वतःचा चेंडू मला दिला. मला तो चेंडू घेऊन खूप आनंद झाला. काही वेळ मी तो चेंडू तिथे खेळले आणि तिथेच गच्चीवर त्या चेंडूला लपवून ठेवला. जेव्हाही मला कंटाळा यायचा मी गच्चीवर जायचे आणि त्या चेंडूसोबत खेळायचे. तेवढ्याने माझा वेळ पास व्हायचा. कधी कधी तो चेंडू गच्चीवरून चुकून माझ्याकडून खाली पडायचा. तेव्हा आमच्या शेजारी राहणारा पवनच मला मदत करायचा आणि मला तो चेंडू आणून परत द्यायचा. आईच्या हट्टीपणामुळे मी आता मुलींसारखे कपडे घालायला लागले, पंजाबी सूट अशा प्रकारचे. पण त्या कपड्यांमध्ये मला खूप अस्वस्थ वाटायचं. बघता बघता मी 18 वर्ष पार करून 19 वर्षांची झाले. काही स्थळंही माझ्यासाठी येऊ लागली होती. एके दिवशी पवनची आईने माझ्यासाठी एक चांगलं स्थळ घेऊन आली. ते स्थळ त्यांच्या नात्यातलं होतं. मुलाचं नाव मुकेश होतं. त्याला चांगली नोकरी होती आणि स्वतःचा व्यवसायही होता. आईवडिलांना ते स्थळ आवडलं आणि माझं लग्न मुकेशशी करण्यात आलं. आईवडिलांची मी एकटी असल्यामुळे वडिलांनी लग्न खूप धूमधडाक्यात केलं होतं. कोणत्याच गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. सगळ्या नातेवाईकांना बोलावलं. लग्न झाल्यावर मला सगळ्या चालीरीती पूर्ण करून सासरी पाठवण्यात आलं. सासरी गेल्यानंतर तिथेही 2 दिवस पाहुण्यांचीच गर्दी होती. सासरच्या गावाजवळ एक खंडेरावाचं मंदिर होतं. तिथे आम्ही दर्शनासाठीही गेलो. आता हळूहळू सगळे नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. आज 26 नोव्हेंबर होती. माझ्या लग्नाची पहिली रात्र म्हणजेच सुहाग रात्र होती. मैत्रिणीकडून बरंच काही ऐकलं होतं. त्यामुळे त्याचप्रमाणे सजून धजून मी माझ्या रूममध्ये दुधाचा ग्लास घेऊन बसले होते आणि नवऱ्याची वाट पाहत होते. काही वेळाने तो रूममध्ये आला. मी त्याला लाजून लगेच माझा चेहरा साडीच्या पदराने झाकून घेतला. मुकेशने माझ्या गुडघ्यावर हात ठेवला आणि म्हणाला, अश्विनी, आपल्याला लग्नाच्या घाईत एकांतात बसून बोलायला वेळच मिळाला नाही, नाही का? मी फक्त एवढंच बोलले. मी मान खाली घातली होती, पण पदरातून लपून छपून मुकेशच्या चेहऱ्याकडे पाहत होते. त्याच्या नजरेत मला काहीतरी वेगळं जाणवत होतं. आजपर्यंत मी एवढ्या पुरुषांसोबत बोलले होते, बसले होते, खेळले होते, पण त्यांच्या नजरेत आणि मुकेशच्या नजरेत खूप फरक दिसत होता. तो मला खूप प्रेमाने पाहत होता आणि मला ते आवडलं देखील. लग्नाच्या दिवसांमध्ये आमचं काही बोलणं झालं नव्हतं, पण त्याची ती नजर माझ्यामुळेच खिळून असायची. त्यामुळे मला अस्वस्थ वाटायचं, पण त्याचं ते बघणं खूप हवंहवंसं देखील वाटत होतं. आता आम्ही अगदी जवळ होतो. मुकेश म्हणाला, बघ अश्विनी, मी तुझ्यासाठी काय आणलं आहे. मी पदरातूनच पाहिलं. त्याने गुलाबाचं फूल हातात धरलं होतं. अगं घे ना प्लीज, एवढी काय लाजतेस? आता आपण नवरा बायको आहोत. त्याने हळूच
माझ्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला सरकवला आणि त्या गोड हास्याने, प्रेमाच्या नजरेने माझ्याकडे पाहू लागला. मी माझा हात पुढे केला आणि त्याच्या हातातून ते गुलाबाचं फूल घेतलं. माझ्यासाठी तो क्षण खूपच सुंदर आणि अनोखा होता. माझ्या हातात फूल होतं. त्याने माझा हात पकडला आणि तो हात धरून त्याच्या चेहऱ्याजवळ नेला. तो त्या गुलाबाच्या फुलाचा वास घेऊ लागला. त्याचं लक्ष माझ्या हाताकडे गेलं. त्याने लगेच माझा हात पटकन सोडला. "अश्विनी, तुझा हात असा कसा आहे?" मी म्हणाले. "म्हणजे? मला कळलं नाही." तो म्हणाला, "अगं अश्विनी, तुझा हात असा मुलांसारखा का आहे? असा मुलींसारखा तुझा हात अजिबात वाटत नाही. मला मुलींमध्ये पुरुषत्व अजिबात आवडत नाही. मुलगी अशी नाजूकच असली पाहिजे. तुझं नाव अगदी सुंदर आहे, अश्विनी, पण तुझ्या नावासारखे मला तुझे हात दिसत नाहीत. तुझे हात अगदी पुरुषासारखे आहेत." मुकेश आता माझ्या अजून जवळ आला आणि हळूच माझ्या कानात म्हणाला, "अश्विनी, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलं आहे." हे ऐकून मला खूप आनंद झाला. त्याने लगेच बाजूला ठेवलेली पिशवी हातात घेतली आणि त्यातून काही कपडे काढून माझ्या हातात दिले. मी त्या कपड्यांकडे पाहतच होते. तेवढ्यात तो म्हणाला, "मला हा ड्रेस घालून दाखवणार का? या ड्रेसमध्ये मला तुला बघायचं आहे." आज आमच्या लग्नाची पहिलीच रात्र होती आणि मुकेश असं काही करणार याची मला अजिबात कल्पना नव्हती. पण कितीही झालं तरी तो आता माझा नवरा होता. त्याचं मला ऐकावंच लागणार होतं. म्हणून तो ड्रेस मी घेतला आणि बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये जाऊन तो ड्रेस मी घातला. तो अतिशय छोटा ड्रेस होता. त्या ड्रेसमध्ये माझं खूपच कमी अंग झाकलं जात होतं. मी लाजत लाजत तो ड्रेस घालून बाहेर मुकेश जवळ आले. तो पलंगावर बसला होता. मला पाहून तो लगेच उठून उभा राहिला आणि 1-2 पावलं माझ्याकडे आला. आम्ही दोघं आता खूप जवळ होतो. माझं अंग मात्र आता थरथरायला लागलं होतं. जीवनात असे क्षण मी कधीच अनुभवले नव्हते. मुकेश हा पहिलाच पुरुष होता जो माझ्या एवढ्या जवळ होता. त्याने त्याचा हात माझ्या कमरेभोवती गुंडाळला आणि मला जवळ ओढलं. माझ्या केसांमध्ये हात फिरवू लागला. त्याने त्याचे ओठ माझ्या मानेवर ठेवले. आता तो त्याचा हात माझ्या पाठीवर ठेवून इकडे तिकडे फिरवत होता. माझ्या पूर्ण अंगाला त्याचा स्पर्श होत होता. माझ्या अंगात मला आता एक वेगळीच ऊर्जा जाणवायला लागली होती. तो पूर्ण अंगभर त्याचा हात फिरवू लागला. तो असं करत असताना मला असं वाटत होतं जणू काही मी दुसऱ्या जगात पोहोचले होते. त्याचा हात पुढे पुढे सरकत होता माझ्या गालांवर, माझ्या खांद्यावर. आणि आता त्याचा हात एका जागेवर येऊन थांबला. तो क्षणभर तसाच स्तब्ध राहिला. पण पुढे त्याने क्षणाचाही विलंब न करता लगेच 2 पावलं मागे सरकत माझ्यापासून लांब झाला. मी त्याच्याकडे पाहिलं तर तो माझ्याकडे डोळे विस्फारून पाहत होता. "काय झालं?" मी विचारलं. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. पलंगावर पडलेली उशी घेतली आणि चादरही घेतली आणि दरवाजाकडे जाऊ लागला. मी लगेच त्याचा हात पकडला आणि म्हणाले, "अहो काय झालं? मला सांगा तरी." तो माझ्याकडे वळून म्हणाला, "मी तुझ्यासोबत राहू शकत नाही, थांबू शकत नाही." "अहो असं काय करताय? आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे आणि तुम्ही मला सोडून का जाताय? मला काहीच कळत नाहीये. तू अशी का आहेस? तुझं शरीर पूर्ण एका मुलासारखं आहे. एका स्त्रीसारखा कोणताही आकार तुझ्या शरीरात नाही. तुझे हात तू बघितलेस का कधी? अगदी पुरुषासारखे दिसतात. तुझे पाय बघ. कोण म्हणेल की हे एका स्त्रीचे हातपाय आहेत? अश्विनी, तू एक स्त्री आहेस, पण तुझ्याकडे पाहून आणि तुझ्या जवळ येऊन मला अजिबात वाटलं नाही की तू एक स्त्री आहेस. अगदी एखाद्या मुलाप्रमाणे तुझं सगळं शरीर आहे. मला माफ कर. मी तुझ्यासोबत जास्त वेळ इथं थांबू शकत नाही." एवढं बोलून आता मात्र तो घराच्या बाहेर निघून गेला. मी तिथेच उभी होते, अगदी स्तब्ध, दगडासारखी. एखाद्या स्त्रीचा याहून अधिक अपमान काय असू शकतो याची कल्पना फक्त मलाच येऊ शकत होती. त्या क्षणी मी तिथेच तशी उभी राहून रडत राहिले. तो घराच्या बाहेर जाऊन सोफ्यावर झोपला होता. मी पलंगावर बसले. माझ्या त्या लग्नाच्या पहिल्या रात्रीच्या पलंगावर
आजूबाजूला फुलांच्या पाकळ्या विखुरलेल्या होत्या. त्याचप्रमाणे माझी स्वप्नही विखुरली की काय असा मला भास होऊ लागला. रात्रभर मी तिथेच पलंगावर रडत होते. सकाळपर्यंत डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी उठून मी दिवसभर घरातली सगळी कामं आवरली. माझ्या सासूबाईही खूप चांगल्या होत्या. अगदी बोलून चालून माझ्यासोबत राहत होत्या. पण आता दुसऱ्या रात्रीही माझे पती माझ्याजवळ आले नाहीत. मी पलंगावर एकटीच झोपले आणि त्याच रूममधल्या सोफ्यावर माझे पती झोपले. मी त्यांच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहायचे, पण त्यांचं माझ्याकडे लक्ष द्यायला अजिबात तयार नव्हते. असं वाटत होतं 2-4 दिवस आता हे असंच चाललं. आमच्या घरात फक्त मी, माझी सासू आणि माझा नवरा, आम्ही तिघेच राहत होतो. माझ्या सासूलाही या गोष्टीचा सुगावा लागला होता की माझ्यात आणि माझ्या नवऱ्यामध्ये काहीतरी बिनसलं आहे, पण तिला त्याबद्दल स्पष्टता नव्हती. मी मात्र लग्नानंतर ठरवलं होतं की आपल्या नवऱ्याला सपोर्ट करायचा. त्याच्यासाठी आता मी सगळी कामं शिकायला लागले. मला स्वयंपाक येत नव्हता, मी स्वयंपाकही शिकले. मला साडी नीट नेसता येत नव्हती, साडी नेसायला शिकले. सासूसोबत बाजारात जाऊन वेगवेगळ्या साड्या घेतल्या. लग्नासाठी मला जेवढे आहेर आले होते तेही मी वापरायला सुरुवात केली. स्वतःकडून जे होईल ते करायचा प्रयत्न करू लागले. आता लग्नाला 2 महिने उलटले. माझे पती माझ्यासोबत फक्त तोडकं मोडकं बोलायचे, तेही सासूच्या समोर. एके दिवशी मी मात्र रात्री झोपायच्या वेळी मुकेशला विचारायचं ठरवलं. सगळं काम आवरून मी रूममध्ये झोपायला गेले. मुकेशची वाट पाहत होते. काही वेळाने तो आला, पण नेहमीसारखं सोफ्यावर त्याने त्याचीच उशी ठेवली आणि झोपू लागला. मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता. मी त्याच्याजवळ जाऊन उभी राहिले आणि म्हणाले, "अहो, तुम्ही असं का करत आहात? माझ्यासोबत असं का वागताय? तुम्ही सांगा ना, मी तुमच्यासाठी काय करू? तुम्ही जे सांगाल ते करायला तयार आहे, पण माझ्यासोबत असं वागू नका." "अश्विनी, हे बघ, मी तुला आधीच सांगितलंय, मला तुझ्याबद्दल काहीच भावना नाहीत. मला तुझ्याजवळ आल्यावर खूप अस्वस्थ वाटतं. तुझ्याजवळ आल्यावर मला अजिबात भावना जाणवत नाहीत. तू जवळ असलीस की माझी खूप चिडचिड होते. मला बायको म्हणून अशी तुझ्यासारखी मुलगी अजिबात नकोय. माझी एकदा चूक झाली. मला शरीराचा अगदी सुडौल आकार असलेली बायको पाहिजे. तुझ्यासारखी अगदी मुलांसारखी बायको नको." ते हे सगळं बोलत असताना माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. पण यात माझी काय चूक होती हे मलाही कळत नव्हतं. आता तो खूप चिडला आणि जोरात बोलू लागला. "लग्न करून फसलो आहे." माझी सासूही रूममध्ये आली आणि म्हणाली, "एवढं का ओरडतोयस मुकेश? आई, तू तर काही बोलूच नको." तो म्हणाला. माझी सासू माझ्याजवळ आली आणि मला समजावत म्हणाली, "तू याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. चल बरं, तू माझ्यासोबत ये." माझ्या सासूने माझा हात धरून मला तिच्या रूममध्ये नेलं आणि मला शांत करू लागली. त्या रात्री मी माझ्या सासूच्या रूममध्ये झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी सासू मला म्हणाली, "अश्विनी, तुला बरेच दिवस झाले तुझ्या माहेरी गेली नाहीस. तू माहेरी जा ना, तुला बरं वाटेल. आणि थोडं दिवस मुकेश आणि तू लांब राहशील तर त्याला तुझं महत्त्वही कळेल." मी म्हणाले, "आई, पण मी असं कसं नवऱ्याला सोडून जाऊ शकते?" ती म्हणाली, "अगं, तू माझं ऐक. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. मी त्याला सगळं समजवते. त्याला वेळ लागेल समजून घ्यायला." मलाही माझ्या सासूचं बरोबर वाटलं. मलाही माझ्या माहेरची आठवण येत होती, म्हणून मी त्याच दिवशी माहेरी निघून गेले. माहेरी आल्यानंतर माझे आईवडील मला पाहून खूप आनंदी झाले, पण मी मात्र त्या चिंतेत होते. मी माहेरी कोणाला काहीच सांगितलं नाही. मी वर गच्चीवर जायचे. आमच्या शेजारी राहणारी पवनची वहिनीही गच्चीवर कपडे सुकवायला आणि इतर काही कामं करायला यायची. अधूनमधून तिच्याशी माझं बोलणं व्हायचं. माझ्याने राहवलं नाही. मी माझ्या समस्यांबद्दल पवनच्या वहिनीला सांगितलं. ती खूप चांगली होती. तिने मला समजून घेतलं आणि सांगितलं, "पुढे तू काळजी करू नकोस. माझ्या ओळखीचा डॉक्टर आहे, आपण त्याच्याकडे जाऊ." दुसऱ्याच दिवशी मी आणि पवनची वहिनी वनिता त्या डॉक्टरकडे गेलो.
डॉक्टरला माझ्या समस्येबद्दल आम्ही सांगितलं. त्यांनी काही औषधं आणि गोळ्या मला लिहून दिल्या. ती औषधं आणि गोळ्या मी घेऊ लागले. पण ती औषधं आणि गोळ्या घेतल्या की मला खूप घाबरायचं, छातीत खूप दुखायचं. पण मला वाटलं की हीच औषधं आणि गोळ्या घेऊन माझा प्रॉब्लेम सुटणार आहे, माझं शरीर सुधारेल, म्हणून मी त्या औषधांचा आणि गोळ्यांचा त्रास सहन करू लागले. पवनच्या काही परीक्षा होत्या, त्यामुळे तो दुसऱ्या गावी गेला होता. आता तोही परत आला. त्याला जसं कळालं की मी आले आहे, तो लगेच मला भेटायला माझ्या घरी आला. पण आता मात्र पवनला भेटून मला तेवढा आनंद मिळाला नाही जेवढा आधी मिळायचा. मी स्वतःच्या समस्यांमध्ये एवढी गुंतले होते की आजूबाजूचं वातावरण विसरून, आजूबाजूची नाती विसरून फक्त माझ्या समस्यांवरच सतत विचार करत असायचे. दुसऱ्या दिवशी मी गच्चीवर असंच वेळ घालवण्यासाठी गेले होते. तिथं पवनची वहिनी वनिताही होती. काही वेळ मी तिच्याशी बोलले. मी तिला सांगितलं, "वहिनी, त्या गोळ्या मी खाऊ शकत नाही. खात आहे, पण त्या खाल्ल्याने मला थोडा त्रास होतो." ती म्हणाली, "होईल कदाचित, पण तुला त्याचा फायदाच होईल. तो थोडा त्रास सहन कर, तुझी समस्या नक्कीच दूर होईल." तेव्हा पवनही तिथं गच्चीवर आला आणि तो विचारू लागला, "काय चाललंय? कोणत्या समस्येबद्दल बोलणं चालू आहे?" तेव्हा आम्ही पवनच्या वहिनीला डोळे दाबून सांगितलं की पवनला काही सांगू नको. तिने लगेच विषय बदलला आणि सांगितलं, "तुला काय करायचं आहे? आम्ही बायकांचे हे विषय आहेत. तू मध्ये पडू नकोस." मी विषय बदलत म्हणाले, "बघ पवन, कसे गेले तुझे पेपर? आता वाटतं सिलेक्शन होणार तुझं. माझ्या शुभेच्छा आहेत. तुला नक्कीच PSI होशील." पवनही आता हसत हसत म्हणाला, "हो का? तुझ्या शुभेच्छा मिळाल्या म्हणजे बघ, माझं काम फत्ते झालं." मी आता खाली येऊन त्या औषधांच्या गोळ्या घेतल्या आणि थोड्या वेळाने जेवण केलं. पण आता मला खूप त्रास होऊ लागला, चक्कर येऊ लागली. अचानक मला चक्कर येऊन मी खाली पडले. तेव्हाच माझी आई तिथे आली. तिने मला पाहिलं आणि ओरडायला लागली. काही गडबडीने तिने गाडी बोलावली आणि मला गाडीत घालून दवाखान्यात नेण्यात आलं. दवाखान्यात डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या, मला काही औषधं दिली. तेव्हा थोडं बरं वाटू लागलं. काही वेळानंतर डॉक्टर सुष्मितांनी मला त्यांच्या रूममध्ये बोलावलं. माझ्यासोबत माझी आई होती. डॉक्टर सुष्मितांना मी सगळी परिस्थिती सांगितली आणि त्या आधीच्या डॉक्टरांनी जे औषधं आणि गोळ्या दिल्या होत्या ती चिठ्ठीही त्यांना दाखवली. तर डॉक्टर सुष्मिता म्हणाल्या, "हे बघा, तुम्ही ज्या गोळ्या घेत आहात त्या अत्यंत चुकीच्या आहेत. ही औषधं घेऊन तुम्हाला साईड इफेक्ट्स होऊ शकतात. तुमची किडनी देखील खराब होऊ शकते. या औषधांचे डोसही खूप जास्त आहेत. हे घेणं खूप धोकादायक आहे. हीच औषधं घेतल्यामुळे तुम्हाला चक्कर आली आणि तुम्ही बेशुद्ध झाल्या होता." मी डॉक्टरला सांगितलं की मी औषधं कशासाठी घेत आहेत. तेव्हा डॉक्टर सुष्मिता म्हणाल्या, "हे बघ अश्विनी, लग्नाच्या आधी भरपूर मुलींचं शरीर असं मुलांप्रमाणे असतं. त्यांच्या शरीराला योग्य तो आकार आलेला नसतो. काही स्त्रियांची छाती छोटीच असते आणि ते काही अवघड नाही. हा काही अनुवंशिक वारसा असतो आणि आपल्या खाण्यापिण्याच्या तसंच राहणीमानाच्या सवयींमुळेही असं होतं. पण जसं मुलींचं लग्न होतं आणि त्या नवऱ्यासोबत संसार करू लागतात, नवऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवू लागतात, हळूहळू त्यांच्या त्या कमतरता दूर होतात आणि जसं ती प्रेग्नेंट होते तर नैसर्गिक रीतीनेच तिची छाती भरू लागते. हे सगळं निसर्गाची देण आहे. काही स्त्रियांना हे शरीराचे बदल लवकर प्राप्त होतात, तर काही मुलींना यासाठी थोडा वेळही लागतो." "मॅडम, तुम्ही जे काही म्हणत आहात ते मला मान्य आहे, पण माझे पती ही गोष्ट स्वीकारायला अजिबात तयार नाहीत." डॉक्टर म्हणाल्या, "अश्विनी, हे बघ, ही खूप मोठी कमतरता नाही. ही फार छोटी गोष्ट आहे. ही आपोआपच दूर होईल. तू काळजी करू नकोस. मी काही छोटी मोठी औषधं देत आहे आणि तुला जेवणात बदल करायला सांगत आहे. ते तू आजपासूनच सुरू कर." आणि जे पुरुष अशा स्त्रियांच्या शारीरिक आकारावरून त्यांचा न्याय करतात किंवा त्यांना कमी समजतात, ही खूप चुकीची मानसिकता आहे.
जे विचारशील पुरुष असतात ते असा चुकीचा निष्कर्ष कधीच काढत नाहीत, पण जे विवेकशून्य लोक असतात ते मात्र अशा छोट्या गोष्टींचा बाऊ करतात. आणि हो, तू कोणालाही विचार, तू काही एवढी वाईट दिसत नाहीस, तू दिसायला अतिशय सुंदर आहेस, फक्त छाती छोटी असल्यामुळे एक स्त्री ही पुरुषासारखी दिसते, हे खरंच फारच चुकीचं आहे. डॉक्टर सुष्मिता यांच्या सल्ल्यामुळे मला खूप बरं वाटायला लागलं. आता मी आणि आई घरी आलो. घरी आल्यानंतर आईने मला जवळ घेतलं आणि विचारू लागली, अश्विनी, तुझ्या आयुष्यात एवढी उलटपालट चालू आहे आणि तू मला सांगितलंही नाहीस. मी म्हणाले, आई, मी तुला त्रास देऊ इच्छित नव्हते आणि हे सांगून तू काय करणार होतीस? ही समस्या मी स्वतःच सोडवायचं ठरवलं होतं. अश्विनी बाळा, असं नाही, तू माझी मुलगी आहेस आणि मीही एक स्त्रीच आहे. याबद्दल तू मला आधी सांगायला हवं होतंस. तेवढ्यात पवनही तिथे आला. पवनचं मला दवाखान्यात घेऊन गेला होता आणि आमच्यासोबत तो दवाखान्यातही होता. सोबत तोच मला आणि माझ्या आईला घरी घेऊन आला होता. माझ्या आईने पवनचे आभार मानले आणि म्हणाली, बरं झालं तू वेळेवर आलास, नाहीतर मी खूप घाबरले होते. पवन म्हणाला, काळजी करू नका, मी आहे ना. परत त्याने मला विचारलं, आता बरं वाटतंय ना तुला? हो, बरं वाटतंय. काय झालं? कसं काय चक्कर आली होती? पुढे तुला काही नाही, असंच, तू नको त्या भानगडीत पडू. मी त्याला खडसावत म्हणाले. 2 दिवसांनी माझ्या नवऱ्याचा फोन आला. माझ्या फोनची घंटी वाजली. जेव्हा मी पाहिलं, फोनच्या स्क्रीनवर नवऱ्याचा नंबर होता, मुकेशचा. तर माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. मी खूप घाईघाईने फोन उचलला. समोर मुकेशच बोलत होता. तो म्हणाला, अश्विनी, आता मी तुला 2 महिन्यांचा वेळ देत आहे. या 2 महिन्यांमध्ये तुझ्या ज्या शारीरिक कमतरता आहेत त्या तू दूर कर, नाहीतर मी तुला तलाक द्यायचं ठरवलं आहे. हे ऐकून तर आता मला धक्काच बसला. मला अजिबात कल्पना नव्हती की माझा नवरा मला तलाक देईन. पण हे ऐकून आता माझ्या मनात दुःखाचं आभाळ कोसळलं. माझ्या वडिलांनाही ही गोष्ट कळाली. माझ्या वडिलांचा संताप अनावर झाला. ते संतापात म्हणाले, मी आत्ताच अश्विनीच्या सासरी जातो आणि त्या मुकेशची चांगली खरडपट्टी काढतो. किती नीच माणूस आहे, त्याला अजिबात अक्कल नाही, त्याला काहीच कळत नाही का? एवढ्या छोट्याशा विषयावरून त्याला घटस्फोट घ्यायचा आहे. मी आणि माझ्या आईने माझ्या वडिलांना शांत केलं. घरात थोडी आरडाओरड झाली, त्यामुळे पवनही घरात पोहोचला. पण तो येण्याच्या आधीच घराचा माहोल आम्ही शांत केला होता आणि याबद्दल त्याला काहीच कळू दिलं नाही. डॉक्टर सुष्मितांनी सांगितल्याप्रमाणे मी ती औषधं घेत होते आणि त्या प्रकारे जेवणात बदलही केले. पण त्यांनी सांगितलं की अश्विनी, एवढ्या लवकर शारीरिक बदल होत नाहीत. याला 1-2 वर्ष लागतात आणि त्यासाठी नवरा आणि बायकोमध्ये शारीरिक संबंधही घडून यायला हवेत. तेव्हा ते बदल लवकरात लवकर घडून येतात. आता 2 महिने उलटून गेले तरीही माझ्या शरीरात बदल घडून आला नव्हता. मला मात्र खूप चिंता वाटायला लागली. जर माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला तर माझी तर बदनामी होईलच, पण माझ्या आईवडिलांचीही बदनामी होईल. त्यांना माझ्यामुळे किती लज्जास्पद परिस्थितीला सामोरं जावं लागेल, या गोष्टीनेच माझं मन कासावीस होत होतं. एक दिवस माझ्या सासरहून काही कागदपत्र पोस्टाने आली. जेव्हा ती कागदपत्र मी पाहिली तर बघितलं, माझ्या नवऱ्याने तलाकाचे कागद माझ्या घरी पाठवले होते. ते पाहून तर आता माझ्या दुःखाला पारावर उरला नाही. दुसऱ्या दिवशी आमच्या शेजारी राहणाऱ्या पवनचे आई वडील घरी आले होते आणि माझे आई वडीलही घरात बसले होते. त्यांच्यात काहीतरी चर्चा सुरू होती. मला मात्र आता काहीच घेणं देणं नव्हतं माझ्या आजूबाजूला काय चाललंय, कारण माझं जीवन उद्ध्वस्त झालं. या कल्पनेने मी आजूबाजूचं सगळं विसरले होते. माझ्या आईवडिलांनी मला बोलावलं आणि सोफ्यावर बसायला सांगितलं. पवनचे आईवडीलही समोर बसले होते आणि तेव्हा मला कळालं की पवनचे आईवडील हे लग्नासाठी मला बघायला आले होते. पवनसाठी माझा हात मागायला
ते आले होते तेव्हा मात्र मी त्यांना स्पष्ट सांगितलं, काकू, तुम्हाला माहीतच आहे, माझ्या नवऱ्याने मला तलाकाचे पेपर पाठवले आहेत आणि माझा तलाक झालाच आहे. शब्दावरून तुम्ही पवन आणि मला पती पत्नीच्या रूपात पाहत आहात. ही गोष्ट तर माझ्यासाठी चांगलीच आहे, पण माझ्यामध्ये खूप कमतरता आहेत. त्या कमतरता कोणताही पुरुष कदाचित स्वीकारणार नाही. आणि आता मी ठरवलं आहे की मी अशीच राहीन, एकटी. भविष्यासाठी काही औषधही घेत आहे, त्यामुळे मी आता या संसाराच्या जाळ्यात अडकणार नाही, असं ठरवलं आहे. माझ्या आयुष्यात जे व्हायचं ते झालंच आहे. आता तुम्ही पवनसाठी एक दुसरी चांगली मुलगी बघा. तो तसा खूप चांगला आहे, त्याला खूप चांगली मुलगी मिळेल. पवनची आई म्हणाली, पोरी, आम्ही एवढ्या छोट्या संकुचित विचारांचे नाहीत. आम्ही जीवन चालवतो. या सगळ्या परिस्थितीला आम्ही नेहमी सामोरं जातो. आणि तू ज्या गोष्टीबद्दल बोलत आहेस त्या अजिबात कमतरता नाहीत. हे शारीरिक होणारे बदल असतात, जे प्रत्येक स्त्रीच्या शरीरात होतात. आणि याचा तो कालावधी असतो किंवा त्याची ती वयोमर्यादा असते. ती प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते. त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नकोस. माझ्या आईवडिलांनीही माझं काही ऐकलं नाही आणि एका छोट्या पद्धतीने पवनचं आणि माझं लग्न लावण्यात आलं. हे सगळं एवढं पटापट झालं की मला कळालंच नाही. आज मात्र माझ्या लग्नाची सुहाग रात्र होती. मी माझ्या रूममध्ये बसले होते आणि मला माहीत होतं की पवन आता येणार आहे. पवन म्हणजे आम्ही लहानपणापासून सोबतच लहानाचे मोठे झालो. एकमेकांबद्दल खूप काही माहीत होतं, पण फक्त मैत्रीच्या नात्याने. काही वेळाने पवन माझ्या रूममध्ये आला. मी पलंगावर बसले होते. मला खूप भीती वाटत होती. आता पवन माझ्याजवळ येईल आणि तोही तसाच वागेल का? त्यालाही माझ्या शारीरिक कमतरतेबद्दल अशाच शंका येतील का? आणि मग तोही तसंच करेल का? असे नको ते विचार माझ्या मनात येऊ लागले. पवन माझ्या पलंगावर येऊन म्हणाला, अश्विनी, तुम्हाला लहानपणापासूनच मैत्रीच्या नात्याने आवडली होतीस, पण जसजसं वय वाढत गेलं मी तुला पसंत करायला लागलो. कितीदा तरी मी विचार केला की माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आहे आणि तू मला खूप आवडतेस, हे तुला सांगायचं, पण योग्य तो वेळ मिळत नव्हता. एक दिवस मी तुला सांगायचं ठरवलं होतं, पण मी माझ्या परीक्षेच्या कामासाठी 1 महिना पुण्याला गेलो होतो आणि एवढ्या घाईघाईत तुझं लग्न झालं. मला माहितीही झालं नाही. जेव्हा मी पुण्याहून परतलो आणि मला कळालं की तुझं लग्न झालं आहे, मला खूप वाईट वाटलं. पण जे काही झालं होतं ते माझ्या हातात नव्हतं. आणि तू एका चांगल्या मुलासोबत लग्न केलं हे मला कळालं. त्या गोष्टीचा मला आनंद झाला. मी त्याला थांबवत म्हणाले, पवन, तुला माहीतच नाहीये माझ्या नवऱ्याने मला का तलाक दिला आहे. तू आधी माझ्या आयुष्याबद्दल जाणून घे आणि नंतर मग हे प्रेमाचे बोल बोल. कारण जोपर्यंत तू माझ्याबद्दल समजून घेत नाहीस तोपर्यंत तुझे प्रेमाचे शब्द मला काट्यासारखे टोचत आहेत. पवनने माझा हात पकडला. तो त्याच्या हातात घेतला आणि म्हणाला, अगं अश्विनी, मला सगळं माहीत आहे. त्या दिवशी मी तुला डॉक्टर सुष्मितांकडे घेऊन गेलो होतो आणि मी त्या डॉक्टरांना विचारलं. त्यांनी मला सुरुवातीला सांगायला नकार दिला, पण जेव्हा मी तुझ्या आईला आणि डॉक्टरांना जवळ घेऊन गेलो तेव्हा डॉक्टरांनी मला सगळं काही समजावून सांगितलं. तू जशी आहेस तू मला पसंत आहे. मी का या छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊन असं वागू? तुझ्यात काही कमतरता नाहीत. तू खूप सुंदर आहेस. तू मला आधीपासूनच आवडायचीस. मीच आधीपासून तुझ्यावर प्रेम करायचो. तू तर माझं पहिलं प्रेम आहेस आणि माझं पहिलं प्रेम मला बायको म्हणून माझ्या आयुष्यात असेल, माझ्यासोबत राहील, यापेक्षा माझ्या आयुष्यात कोणतंच मोठं सुख नाही असं मला वाटतं. पवनने मला जवळ घेतलं आणि प्रेमाने मिठी मारली. मीही कडकडून त्याला मिठी मारली. त्याने त्याचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले आणि आता आम्ही एकमेकांमध्ये बुडून गेलो. त्या दिवसापासून माझ्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. आमच्या आयुष्याचा स्वर्गासारखा प्रवास सुरू झाला. मित्रांनो, जर तुम्हाला माझी ही कहाणी आवडली असेल
तर लाईक जरूर करा. या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सदैव आनंदी रहा. धन्यवाद.